माझ्या ऑफिसमधील एकूण एक तरुणाची माझ्यावर नजर होती. फक्त कर्मचारीच नाहीत तर बॉसही माझ्यावर नजर ठेवून होते. एके दिवशी बॉसने त्यांच्या केबिनमध्ये मला बोलावलं आणि माझ्याशी अयोग्य रीतीने बोलण्याचा प्रयत्न केला. मी लगेच त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. मी जशी तिथून निघून लिफ्टमध्ये आले तसं बॉसही माझ्या मागे आले. मला नोकरी मिळावी म्हणून मी मुद्दामच कंपनीच्या बॉसच्या गाडीसमोर आले होते. हे सगळं मी मुद्दामच केलं होतं, पण याबद्दल बॉसला माहीत नव्हतं. माझं असं केल्याने मला जॉब तर मिळणार होता. मला बॉसच्या गाडीची धडक लागल्यामुळे माझ्या गुडघ्याला थोडा मार बसला होता, पण तेवढे देवाचे आभार की मला जास्त दुखापत झाली नव्हती. फक्त माझ्या गुडघ्यालाच मार बसला होता. बॉस मला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर माझी मलमपट्टी करण्यात आली. बॉसला माहीत नव्हतं की मी त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. ही आयडिया तर मला माझ्या मैत्रिणीने सांगितली होती, पण ते बॉस मला माझ्या घराचा पत्ता विचारू लागले. एवढंच नाही तर त्यांनी नुकसान भरपाई म्हणून माझ्या हातात 10,000 रुपये दिले होते. शहरात माझे कोणीही नातेवाईक नव्हते. एकतर मीच माझ्या मामाच्या घरातून कायमची निघून आले होते, कारण मामीने मला तसा वैतागच आणला होता. मी त्यांना माझी जी खरी अवस्था होती ते सगळं काही सांगितलं. मी त्यांना म्हणाले, या शहरात माझं कोणीही नाहीये, मी तर इथे नोकरी शोधायला आले होते. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला माझ्या घरी राहायला एक खोली देऊ शकतो. तू बरी होताच मी तुला नोकरीही देईन. मला जी धडक लागली होती ती चुकूनच लागली होती असं त्यांना वाटत होतं. पण ज्या प्रकारे तो व्यक्ती गेल्या तासाभरापासून माझ्या मागे पुढे फिरत होता त्यावरून तो मला एक चांगला व्यक्ती वाटत होता. असंही माझ्याकडे माझ्या राहण्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता, म्हणून मी त्याला ठीक आहे म्हणाले आणि मी त्याच्यासोबत त्याच्या घरी जायला निघाले. त्या व्यक्तीचं नाव सुनील होतं. त्याचं घर तर फारच मोठं होतं. त्याच्या घरात कामाला नोकरही होते, पण तो व्यक्ती त्याच्या घरात एकटाच राहत होता. मला त्याच्या घरात येऊन 2 तासही झाले नव्हते. तेवढ्यात मी त्याला काही प्रश्न करणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी मुकाट्याने त्याने मला दिलेल्या खोलीत गप्प राहायचं ठरवलं. असा हा अचानक झालेला अपघात पुढे माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडवून आणणार होता याची मला जराही कल्पना नव्हती. एवढं तर मला ठाऊक होतंच की नियती असं कोणाशी अचानक भेट घडवून आणत नसते, त्यामागे काही ना काही कारण तर नक्कीच असतं. माझा पाय बरा होईपर्यंत सुनीलने माझी फार काळजी घेतली होती. या दरम्यान मला समजलं की तो एक मोठा बिझनेसमॅन आहे. काही दिवसातच मी बरी झाले. आता मी बरी झाले म्हटल्यावर मला त्या घरातून बाहेर निघावं लागेल असं मला वाटलं होतं आणि झालंही तसंच. त्या दिवशी त्या साहेबांनी मला आता तू कधी जाणार आहेस त्याबद्दल विचारलं. तेव्हा मी त्यांच्यासमोर डसाडसा रडू लागले. मी त्याला म्हणाले, ना माझ्या राहण्याचा काही ठिकाणा आहे ना अजून मला नोकरी मिळाली आहे. ज्या दिवशी तुमच्या गाडीने माझा अपघात झाला त्या दिवशी माझा एक इंटरव्ह्यू होता. आता ती नोकरीही माझ्या हातून गेली आहे. माझं रडणं पाहून सुनीलने मला त्याच्या कंपनीत नोकरी दिली व त्याने मला त्याच्या बंगल्यातील एक खोली राहायला दिली. तो म्हणाला, जोपर्यंत तुला तुझी दुसरी खोली मिळत नाही तोपर्यंत तू इथे राहू शकतेस. मला तर एवढ्या छान सुखसोयी मिळत होत्या, त्यामुळे मला ते घर सोडायचं नव्हतं. पण सुनीलने मला माझी राहण्याची सोय दुसरीकडे करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला होता. आता माझी नोकरी सुरू झाली होती. ऑफिसमध्ये गेल्यावर मला समजलं की सुनीलचाही एक बॉस आहे. त्या दिवशी पहिल्यांदा माझी भेट त्या बॉससोबत होणार होती. मी त्या केबिनमध्ये शिरताच मोठे बॉस माझ्याकडे एकटक बघू लागले. त्यांनी मला त्यांच्यासमोर बसायला सांगितलं. मी त्यांना माझा परिचय दिला. त्यानंतर मी त्यांच्या केबिनमधून बाहेर जाऊ लागले. तोच बॉसने अचानक माझा हात पकडला. जॉबच्या पहिल्या दिवशी मोठ्या बॉसने 5 ते 6 वेळा मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं होतं. त्यांचं ते वागणं मला काही आवडलं नव्हतं, पण मी त्यांना काही बोलू शकत नव्हते. मी काही बोलले असते तर कदाचित माझी नोकरी गेली असती. त्या दिवशी संध्याकाळी मी घरी गेले तेव्हा सुनील तर घरी आले नव्हते. मी सुनीलच्या घरातील मोलकरणीकडे त्याची विचारपूस करू लागले. तेव्हा मला समजलं की सुनील त्या घरात एकटाच राहतो. सुनीलची एवढी श्रीमंती पाहून माझे तर डोळे चमकले होते. माझ्या मनात पैशाची लालसा निर्माण झाली होती. मी विचार केला की कदाचित मी सुनीलशी जवळीक साधली तर माझं भवितव्य बदलू शकतं. पण माझ्यासारखी सुंदर मुलगी त्याच्या समोर असतानाही सुनीलचं माझ्याकडे लक्ष का नव्हतं मला तर काही कळत नव्हतं. रोज रात्री तो कुठे जायचा हे मला समजत नव्हतं. तो अचानक घरातून निघून जायचा. आज ऑफिसला येताच लिफ्टमध्ये माझी व मोठ्या बॉसची भेट झाली. त्यांचं वागणं मला फारच अस्वस्थ करणारं होतं. ऑफिस 5व्या मजल्यावर होतं. अचानक लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर बंद झाली. मी घाबरून गेले. मोठ्या बॉसने माझ्याशी अयोग्य रीतीने बोलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, रचना, तू फारच सुंदर आहेस. आजपर्यंत माझ्या कंपनीत एवढी सुंदर मुलगी मी कधी पाहिली नाहीये. तू कशा प्रकारे हा जॉब मिळवला आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे.
आता तुला हा जॉब टिकवायचा असेल तर त्यासाठी तुला माझी बाजू घ्यावी लागेल. बॉस होते तर 65 वर्षांचे. ते म्हणाले, तुला लवकरात लवकर पैसा कमावून श्रीमंत व्हायचं असेल तर माझ्याशी मैत्री करणं योग्य ठरेल. मलाही श्रीमंतीचं आयुष्य जगायचं होतं, पण अशा प्रकारे नाही. त्यांनी पुढे माझ्याशी काही अयोग्य गोष्टी बोलल्या. तेवढ्यात लिफ्ट सुरू झाली. लिफ्ट उघडताच समोर सुनील उभा होता. तो मला म्हणाला, रचना तू ठीक तर आहेस ना? मी सुनीलला हो म्हणाले व लिफ्टमधून बाहेर आले. आज मला ऑफिसमधील माझ्या एका मैत्रिणीकडून समजलं की सुनील व मोठे बॉस हे एकमेकांच्या फार जवळचे आहेत. सुनील मोठ्या बॉसचा मुलगा होता आणि आता काही वेळापूर्वी मी त्या दोघांना लिफ्टमध्ये एकमेकांसमोर पाहिलं तर ते अगदी अनोळखीसारखे एकमेकांशी वागत होते. सुनील तर तसे एकटाच राहायचा. कदाचित सुनीलला त्याच्या बाबांचं हे वाईट वागणं माहीत असेल म्हणून अशा माणसापासून लांब राहण्याचा त्याने विचार केला असेल. मला तर त्यांच्या पर्सनल गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नव्हतं. माझा टार्गेट तर सुनील होता. तो 40 वर्षांचा असला तरी तो तरुणच होता. एके दिवशी रात्री सुनील त्याच्या खोलीत खिडकीच्या बाजूने उभा होता. मी त्याच्याशी बोलण्यासाठी गेले. बराच वेळ आम्ही बोललो. मी त्याला म्हणाले, सुनील तुझ्यासमोर माझ्यासारखी मुलगी असताना तू रोज रात्री कुठे जातोस? बोलता बोलताच हळूहळू मी त्याच्या जवळ गेले, पण तो माझ्यापासून लांब गेला. त्याने मला सांगितलं की तू रात्री कामासाठी बाहेर जातो. मी समजू शकत नव्हते. मी बेडच्या कडेला बसले. तेवढ्यात खोलीतील मोठा लाईट सुरू झाला. मी मागे वळून पाहिलं तर तिथे सुनील नव्हता, तर मोठे बॉस होते. मी अचानक शॉक झाले. ते मोठे बॉस मगापासून सुनीलसारखे कपडे घालून त्याच्या खोलीत उभे होते. मी त्यांना माझ्यापासून लांब केलं व त्यांना म्हणाले, तुम्हीही माझ्यासोबत काय करत आहात? मी तुमची तक्रार तुमच्या मुलाकडे करेन. तेव्हा ते म्हणाले, तुला जे हवं होतं तेच तू करू पाहत होतीस, पण तू चुकीच्या व्यक्तीकडे पाहत आहेस. सुनीलकडून तू काही अपेक्षा करू नकोस, कारण सुनीलचा तर वेगळा स्वभाव आहे. तुला हा जॉब टिकवायचा असेल तर माझ्याशी चांगलं वाग. मोठ्या बॉसचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, कारण मी तुमच्या मुलाला आवडते. माझ्या बोलण्यावर ते हसू लागले. ते म्हणाले, प्रेम आणि सुनीलवर? सुनील तुझ्या प्रेमाची कदर कधीच करणार नाही. तू मागच्या काही दिवसांपासून त्याच्या जवळ जाण्यासाठी किती प्रयत्न करत आहेस ते मला सगळं काही दिसतंय. तो रोज रात्री असा घरातून अचानक कुठे जातो हा प्रश्न कदाचित तुलाही पडला असेल. तो रात्री असं कुठे जातो हे जर तुला समजलं तर तुझं त्याच्यावरचं आकर्षण अगदी क्षणात संपेल. बॉसने पुन्हा माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा ते म्हणाले, घाबरू नकोस. आता मी तुझ्यावर जबरदस्ती अजिबात करणार नाही. पुढच्या तासाभरानंतर तू सत्य पाहून आपोआप माझ्याकडे येशील. असं म्हणून बॉस माझा हात पकडून मला त्या खोलीतून बाहेर घेऊन गेले. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं व ते मला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्या हॉस्पिटलमध्ये ते मला का घेऊन गेले होते मला तर काही समजत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये जाताच आम्ही तिथल्या लिफ्टजवळ गेलो. लिफ्ट उघडताच समोर मी सुनीलला पाहिलं. सुनील तिथे सिक्युरिटीच्या कपड्यांमध्ये लिफ्टमध्ये बसला होता. तो रात्रीचा एका हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटीचं काम करत होता. ते पाहून तर खरोखर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी सुनीलपासून तोंड फिरवलं तेव्हा तो लिफ्टमधून बाहेर आला. मोठ्या बॉसचं बोलणं खरं ठरलं होतं. रागातच मी त्या लिफ्टजवळून बाहेर आले. मोठे बॉस मला म्हणाले, हा तुझा श्रीमंत सुनील रात्रीचा काय काम करतो हे तर तू आता पाहिलंच आहे, आणि यामुळेच मी या मुलासोबत एकाच घरात राहत नाही, कारण तो एक साधारण वॉचमनचं काम करतो. तेव्हा सुनील तिथे आला. तो म्हणाला, रचना तू इथे कशी? मी त्याला म्हणाले, तू एका कंपनीचा मालक आहेस आणि तरीही तू हे असलं काम का करतोयस? त्यावर सुनील म्हणाला, मला तुला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाहीये, पण मागच्या काही दिवसांपासून तुझं माझ्या घरासोबत आणि माझ्याशी काही ना काही नातं निर्माण झालं आहे, म्हणूनच मी तुला सांगतो. मी एका कंपनीचा मालक आहे हे तर सत्य आहेच, पण तुला आता हाच प्रश्न पडला असेल की मी एका मोठ्या कंपनीचा मालक असूनही मी रात्रीचा असं वॉचमनचं काम का करत आहे. एवढंच नाही तर माझे बाबा आणि आम्ही एकमेकांशी का बोलत नाही? तर यामागचं खरं कारण असं आहे की वर्षभरापूर्वी मी याच हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला गमावलं आहे. माझ्या बायकोला 9व्या महिन्याच्या वेदना सुरू झाल्यानंतर मी तिला डिलिव्हरीसाठी याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो होतो. डिलिव्हरी वॉर्ड 4थ्या माळ्यावर होता आणि अचानकच लिफ्ट 2ऱ्या माळ्यावर बंद झाली. त्यामुळे लिफ्टमध्ये फक्त मी व माझी बायको होतो. ती वेदनेने कळवळत होती. मी सिक्युरिटीला वारंवार बोलवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या सगळ्याचा काही उपयोग झाला नाही, कारण पूर्ण 2 तासांनंतर अडकलेली लिफ्ट दुरुस्त झाली आणि तोपर्यंत माझी बायको आणि तिच्या पोटातील बाळाने तिथेच जीव सोडला होता.
ते सगळं काही मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्या दिवसापासून मी शपथ घेतली की आजनंतर एकही व्यक्ती अशा प्रसंगाला बळी पडू नये. म्हणून रोज रात्री मी इथे लिफ्ट गार्ड म्हणून ड्युटी करण्यासाठी येतो आणि मी पूर्ण रात्रभर लिफ्टमध्ये बसून असतो. त्या दिवशी थोड्या वेळासाठी लिफ्टमध्ये वेळेवर कोणी मदतीला नसल्यामुळे मी माझ्या आयुष्यातील 2 मौल्यवान जीवांना गमावलं आहे. माझ्या बाबांना माझं हे काम अजिबात आवडत नाही, त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांपासून लांब राहतो. माझ्या बाबांना वाटतं की मी त्या सगळ्या गोष्टी विसरून जावं, पण ते सगळं विसरणं एवढं सोपं नाही आहे, कारण त्यासोबत माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. सुनीलने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. खूप कळकळीने तो सगळं काही सांगत होता. ते ऐकून त्याच्या बाबांचेही डोळे भरून आले. त्यांनी त्यांच्या मुलाची माफी मागितली व त्याला गळ्याशी लावलं. मोठे बॉस मला म्हणाले, मला माफ कर, मी तर तुझी परीक्षा घेत होतो. तू सुनीलजवळ फक्त त्याचा पैसा पाहून जात होतीस आणि तू मुद्दामच त्याच्या गाडीसमोर येऊन तुझा अपघात करून घेतला होता. या सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या होत्या, पण सुनीलच्या आयुष्यात वर्षभरापूर्वी जे काही झाले तेव्हापासून तो फार हळवा झाला आहे. तो कुठल्याही व्यक्तीची मदत करायला लगेच तत्पर असायचा. तू जे काही करत आहेस ते चुकीचं आहे याची तुला जाणीव व्हावी म्हणून मी तुझ्याशी थोडं चुकीचं वागत होतो. ते सगळं ऐकून मला समजलं की खरं तर चूक माझीच होती. मी सुनील व त्याच्या वडिलांची माफी मागितली. सुनीलसोबत लग्न करून त्याच्या प्रॉपर्टीवर मजा मस्ती करण्याचा विचार मी करत होते, पण सुनील एक भावनिक मुलगा होता. तो मोठ्या कंपनीचा मालक असून एक सिक्युरिटीचं काम करत होता, कारण त्यामध्ये त्याच्या भावना दडलेल्या होत्या. त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली की पैशांपेक्षाही महत्त्वाच्या आहेत माणसाच्या एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना. पैसा कमवता येऊ शकतो, पण आपली प्रेमाची माणसं एकदा आपल्यापासून लांब गेली तर त्यांना मिळवणं फार अवघड असतं. म्हणून पैशांपेक्षा आपल्या माणसांना किंमत द्यायला हवी. पैसा असणारा प्रत्येक माणूस सुखी जीवन जगत असेल असं मुळीच नसतं. प्रत्येकाच्या जीवनात देवाने काही ना काही कमी ठेवलेले असते, हे मात्र खरं. काहींकडे पैसा असतो पण प्रेम नसतं, तर काहींकडे प्रेम असतं पण पैसा नसतो. काहींकडे सर्व काही असूनही मनाची शांती नसते. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.